नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर आज आहे पौष महिन्याचा रविवार आणि पौष महिन्याच्या रविवारची आताच माझी पूजा झाली आहे. कहाणी वाचत होती. म्हटलं कहाणी संग्रह सगळ्यांकडेच नसतो आणि रविवारला कोणती कहाणी वाचायची हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. तर पौष महिन्याच्या रविवारला ना आदित्य रानूबाईंची कहाणी वाचत असतात. तर कहाणी, स्तोत्र, मंत्र आपण का वाचतो? तर ना स्तोत्र, मंत्र आणि कहाणी यामध्ये ना देवांची स्तुती असते. आणि आज जर पौष महिन्याचा रविवार आहे तर सूर्यनारायणची अर्थातच त्यामध्ये स्तुती केलेली आहे. आणि आपण स्तुती केल्याने जर देव प्रसन्न होतात, आपल्याला आशीर्वाद देतात आणि आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करतात. त्यामुळे कहाणी आणि स्तोत्रांचं खूप जास्त महत्त्व आहे. म्हटलं चला तुमच्यासोबत आदित्य रानूबाईंची कहाणी शेअर करूया. तर तुम्ही पण ऐका माझ्या आवाजामध्ये ही कहाणी मी कशी वाचते ते. आणि तुम्ही पण ही कहाणी घरी आपल्या वाचा. चला तर मग. आदित्य रानूबाईची कहाणी. ऐका आदित्य रानूबाई, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण राहत असे. तो दुर्वा आणावयास रानात जात होता. तिथे नागकन्या व देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणाने विचारले, काय गो बायांनो, काय वसा वसता? तो मला सांगा. त्या म्हणाल्या, तुला रे वसा कशाला हवा? उठशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील. हा म्हणाला, नाही नाही, तसे मी करणार नाही. उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. काय वसा तो मला सांगा. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल, पहिल्या आदितवारी मोन्या मुकट्याने उठावे, सचिल स्नान करावे, अग्नोदक पाणी आणावे, विड्याच्या पानावर रक्तचंदनांची आदित्य रानूबाई काढावी, 6 रेघांचं मंडळ करावं, 6 सुतांचा तांतू करावा, त्याला 6 गाठी द्याव्या, पानांचा विडा, फुलांचा झेला, दशांगांचा धूप, गूळ खोबऱ्याला नैवेद्य दाखवावा, 6 मास चळावी, 6 मास पाळावी, माघी रथसप्तमीत संपूर्ण करावं. कसं करावं? बोटव्याची खीर, गुळाच्या पोळ्या, लोणकड तूप, मेहून जेवूत सांगावे. असेल तर साडी चोळी, नसेल तर जोड सरी द्यावी, नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि वशाचं उद्यापन करावं. ब्राह्मणाने वसा केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीस ब्राह्मणास बोलावू धाडलं. ब्राह्मण जातेवेळी भिवू लागला, कापू लागला. राणी म्हणाली, भिवू नका, कापू नका, तुमच्या मुली आमच्या घरी द्या. ब्राह्मण म्हणाला, आमच्या मुली गरीबाच्या, तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, बटकी कराल? नाही, तसं काही करणार नाही. राजाची राणी करू, प्रधानाची करू. मार्गशीर्ष महिना आला. ब्राह्मणाने मुलींची लग्ने करून दिली. एक राजाच्या घरी तर दुसरी प्रधानाच्या घरी. ब्राह्मण 12 वर्षांनी मुलींच्या समाचारास निघाला. राजाच्या घरी गेला. लेकीनं पाठ दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गूळ खा, पाणी घ्या. गूळ खात नाही, पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक. ती म्हणाली, तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही. आज राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. हे ऐकून त्याच्या मनात राग आला. तो तिथून निघाला. तो प्रधानाच्या घरी गेला. तसेच तिनेही बसायला पाठ दिला, पाय धुवायला पाणी दिले. बाबा बाबा, गूळ खा, पाणी प्या. गूळ खात नाही, पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक. तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? घरात गेली उतरंडीची 6 मोती, आपली तीन आपण घेतली. तिनं बापाच्या हातात दिली. त्याने मनोभावे कहाणी सांगितली. लेकीने ती चित्तभावे ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोने विचारले, मुलींचा समाचार कसा आहे? त्याने उत्तर दिले, जिने कहाणी ऐकली नाही ती दरिद्रीने पिडली आहे, दुःखाने गांजली. राजा मुलखावर निघून गेला. जिने कहाणी ऐकली ती भाग्याने नांदत आहे. इकडे जी दरिद्री झाली होती तिने आपल्या लेकाला सांगितले, मावशी घनघोर आनंदात आहे, तिकडे जाऊन तिने काही दिले तर घेऊन ये. पहिल्या आदितवारी पहिला मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कुणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. दासींनी जाऊन सांगितले, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे, फाटके नेसला आहे, तुटके पांघरला आहे, तळ्याच्या पाळीला उभा आहे, परसदाराने घेऊन या. परसदाराने घेऊन आल्या. न्हाऊ माखू घातला, पितांबर नेसायला दिला, जेव खाऊ घातलं, कोहळा पोखरला, होन मोहरा भरल्या. जाताना कुठं ठेवू नको, विसरू नको, जपून घेऊन जा. तो वाटेने जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला. हाती चाका कोहळा काढून नेला. घरी गेला. आईने विचारले, काय रे बाबा, मावशीने काय दिले? दैव दिले, कर्मानं नेलं. मावशीनं दिलं होतं पण ते सर्व गेलं. पुढे दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. प्रधानाच्या दासीकडून प्रधानाच्या राणीला निरोप पाठविला. प्रधानाच्या राणीने त्याला घरी घेऊन न्हाऊ माखू घातला, जेवू खाऊ घातला, काठी पोखरून होन मोहरांनी भरून दिली. बाबा कुठे ठेवू नको, विसरू नको, जपून घरी घेऊन जा असे सांगितले. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला. हातची काठी काढून घेतली. घरी गेला. झालेली गोष्ट आईच सांगितली. दैव दिले ते सर्व कर्माने नेले. पुढे तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला. त्याला पहिल्यासारखे घरी नेऊन न्हाऊ माखून घालून
नारळ पोखरून होन मोहरांनी भरून दिला. जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून तो पाणी प्यावयास विहिरीत उतरला. तो नारळ गडगडून विहिरीत पडला. मुलगा घरी गेला. आई ग मावशीने दिले, पण दैवानं ते सर्व बुडवले. चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला. त्याला पण पहिल्यासारखं न्हाऊ माखू घातलं, जेऊ घाऊ घातलं. दह्याची शिदोरी होन मोहरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला. हातची शिदोरी घेऊन गेला. तो घरी गेला. आईने विचारलं, मावशीनं काय दिलं? आई ग मावशीने दिलं, पण दैवाने ते सर्व नेलं. पाचव्या आदित्यवारी आपण उठली. तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीने तिलाही परस्ताराने घेऊन गेली. न्हाऊ माखू घातलं, पैठणी नेसायला दिली. प्रधानाची राणी आदित्यवारी कहाणी करू लागली. काय वसा करतेस ते मला सांग. बहीण म्हणाली, अगं पापीने चांडाळ्यांनी बापाची कहाणी ऐकलीच नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणी विचारले, याला काय उपाय करू? तेव्हा तिने वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मास आला. बहिणीने सांगितल्याप्रमाणे तिने सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आले. राजाने बोलावू धाडले. मावशी मावशी, तुला छत्र आली, चामर आली, पाईक आले, परवर आले. मला रे पापणीला एवढं वैभव कुठले? बाहेर जाऊन दारापाशी पाहते तो राजा बोलावू आला आहे. तशी ती घरी जायला निघाली. एकमेकींना बहिणींनी आहेर केले. वाटेने जाऊ लागली. तो पहिल्या मुक्कामात स्वयंपाक केला. राजाला वाढले. आपण पान वाढून घेतलं. तेव्हा बहिणींची आठवण झाली. करारे हकारे पिटारे डांगोरा नंगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी काही नाही. वाटेने एका मोळी विक्या जात होता. त्याला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये. तो राणीकडे आला. तशी सहा मोते राणीने घेऊन 3 त्याला दिली व 3 आपल्या हातात ठेवली. त्याची लाकडांची मोळी होती, ती सोन्यांची झाली. तो म्हणाला, बाई कहाणी ऐकल्याचे एवढे फळ, मग वसा घेतल्याचे काय फळ? काय वसा तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उठशील माचशील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. तेव्हा राणीने त्याला वसा सांगितला. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मुक्कामास गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढले. आपले पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशीत नाही, तापाशी नाही, काही नाही. एक माळी चिंतेत बसला आहे. त्याला बोलाविले आणि म्हटले, आमची बाईची कहाणी ऐक. तो म्हणाला, तुमची कहाणी ऐकून मी काय करू? मी आपल्या चिंतेत बसलो आहे असे म्हणून तो आला. तशी राणीने 6 मोती आणली. 3 त्याला दिली, 3 आपण घेतली. राणीने कहाणी सांगितली, ती त्याने मनोभावे ऐकली. माळ्यांचा मळा पिकू लागला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचे एवढे फळ, मग वसा घेतल्याचे काय फळ? काय वसा तो मला सांगा. राणीने त्यास वसा सांगितला. पुढे तिसऱ्या मुक्कामास गेली. तिथं तिनं स्वयंपाक वगैरे केला. नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही, काही नाही. एका म्हातारीचा एक मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडाला होता. एक सर्पाने खाल्ला होता. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू? मी मुलासाठी रडते आहे, बरे येते असे म्हणून ती आली. मग राणीने तिला कहाणी सांगितली. ती तिने चित्तभावे ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता. तो आला. डोहात बुडाला होता. तो आला. सर्पाने खाल्ला होता. तो आला. ती बाई म्हणाली, बाई कहाणी ऐकण्याचे एवढे फळ, मग वसा घेतल्याचे काय फळ? काय वसा तो मला सांग. मग राणीने तिलाही वसा सांगितला. पुढे चौथ्या मुक्कामास गेली. तिथं पण पहिल्यासारखंच केलं. कोणी उपाशी तापाशी नाही, काही नाही. कानाडोळा मासाचा गोळा, त्याला हात नाही पाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यावर पडला आहे. त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतले. पालथा होता, तो उताना केला. 6 मोते होती. त्यातली 3 आपण घेतली व 3 त्याच्या बेंबीवर ठेवली. राणीने कहाणी सांगितली. ती त्याने मनोभावे ऐकली. त्याला हातपाय आले, देह दिव्य झाले. तेव्हा तो म्हणाला, बाई कहाणी ऐकल्याचे एवढे फळ, मग वसा घेतल्याचे काय फळ? काय वसा तो मला सांगा. राणीने त्याला पण वसा सांगितला. 5व्या मुक्कामास घरी आले. स्वयंपाक केला. षड्रस पक्वाने जेवायला केली. सूर्यनारायण जेवायला आले. भोजनास बसले. त्यांना पहिल्या घासास केस लागला. ते म्हणाले, अग कोण्या पापिनींचे केस आहे? राजाच्या राणीला 12 वर्षे दारिद्र्य आलं होतं. तिने आदित्यवारी वळचणी खाली बसून केस विंचरले होते. काळं सवाळ डोईचा केस, वळचणींची काडी डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला. तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मण मुळी विक्या म्हातारीला इत्यादींना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला, तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. अशा प्रकारे ही आपली कहाणी संपलेली आहे. तुम्ही देखील ही कहाणी वाचा आणि सूर्यनारायणाला प्रसन्न करून घ्या. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि सर्वांपर्यंत ही माहिती पोचवा. ज्यांना माहिती नाही आहे, ज्यांना हे व्रत कसं करतात माहिती नाही आहे, त्यांच्यापर्यंत ही कहाणी आपण नक्कीच पोचवायला पाहिजे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.